नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जात आहे भामसी माता गडावर. भामसी माता गड हे छत्रपती संभाजीनगरपासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे. क्रांती चौकात महाराजांना नमस्कार करून आम्ही निघालो गडाकडे. गडावर पोहोचताच 10 रुपये देऊन आम्ही आमची बाईक पार्किंगमध्ये लावली. खालूनच आपल्याला गडावरील असलेले मंदिर दिसत होते. समोरच असलेल्या प्रवेशद्वारामधून आम्ही गडाकडे जाण्यासाठी निघालो. चला तर मग इथे आणखी बघण्यासारखे काय काय बघूया आपण. प्रवेशद्वारामधून आतमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळणार भगवान शंकरजी यांची मूर्ती. इथे प्रत्येक भिंतींवर गडावर जाण्याचा मार्ग त्याचा ॲरो दाखवलेला आहे, जो की तुम्हाला गडाकडे जाण्यासाठी मदत करेल. गडाच्या पायथ्याशी एक सुंदर असे महादेवाचे मंदिर आहे, ज्याचं नाव आहे पशुपतेश्वर महादेव मंदिर. बाहेरच जुते चप्पल काढून आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो. मंदिरामध्ये चढताच सुरुवातीलाच आम्हाला नंदी महाराज यांचे दर्शन झाले. मंदिराजवळील परिसर हा खूपच सुंदर आहे. लाल दगडापासून बनलेल्या मंदिरामध्ये सुंदर असे नक्षीकाम आणि कोरीव काम बघायला मिळते. मंदिराच्या अगदी मधोमध कासवाची मूर्ती आहे. बाहेरील मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी गेलो. मंदिरामध्ये भक्तांची जास्त गर्दी नसल्यामुळे आम्हाला तिथल्या शिवलिंगचे दर्शन आरामात झाले. बाहेरून संपूर्ण मंदिर अगदी सुंदर दिसतात. त्याच्या बाजूलाच पायऱ्या आहेत ज्या गडाकडे जातात. त्या पायऱ्यांनी आम्ही गडाकडे जाण्यासाठी निघालो. अर्धा गड चढल्यावर आमचे पाय दुखल्यामुळे आम्ही तिथे थोडं थांबून बाहेरचा व्ह्यू बघायला लागलो होतो. 400 ते 500 पायऱ्या चढल्यानंतर आम्ही गडावर असलेल्या मंदिरामध्ये पोहोचलो. मंदिरामध्ये मातेच्या दर्शनासाठी तुम्हाला काही पायऱ्यात उतरून खाली गाभाऱ्यामध्ये देवीच्या दर्शनासाठी जावे लागते. अदर सीझनमध्ये इथे भक्तांची गर्दी कमी असते, परंतु नवरात्रमध्ये इथे लोकांची खूप गर्दी असते, त्यामुळे दर्शनासाठी थोडा वेळ लागू शकतो. नवरात्र सोडून अदर सीझनमध्ये आल्यास तुम्हाला दर्शनासाठी काहीही वेळ लागणार नाही आणि आरामात तुमचं दर्शन होऊन जाईल. मातेचं दर्शन घेतल्यानंतर मनामध्ये एक वेगळीच शांतता वाटत होती. त्यानंतर आम्ही तिथे फोटोज काढले आणि घराकडे परत निघालो. तुम्ही पण मातेच्या दर्शनासाठी इथे येऊ शकता. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. धन्यवाद.